इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पंचवटी कारंजा येथे शिवजन्मोत्सव समितीचा भव्य कार्यक्रम संपन्न। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पंचवटी कारंजा नाशिक येथे पंचवटी शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद तुषार नाटकर यांनी भूषवले तर हर्षल पवार यांनी कार्याध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीपणे पार पाडले। यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला उल्हास धनवटे, शाहू पवार, श्रीपाद सूर्यवंशी, मंगेश धनवटे, प्रवीण भाटे, नरेश पाटील, हेमंत देवरे, हार्दिक निगळ, प्रणित साणप, सुरेश सोळंकी, सचिन ढिकले, राजेश कदम, विलास जाधव, प्रदीप जाधव, शिव हांडगे, सचिन पवार, गुरमीत बग्गा, खंडू बोडके आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत शिवरायांच्या संस्कारक्षम घडणीतील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळावी हा संदेश देण्यात आला। आज राजमाता मला बरोबर आठवतं 1 वर्षापूर्वी हा पुतळा राजमाता जिजाऊ जयंतीच्या दिवशी केला आणि महाराज स्वतः राजमाता जिजाऊच्या जन्मदिन महाराज स्थानापन्न झाले। राजमातेनं जिजाऊसारखा पुत्र दिला, महाराष्ट्र घडवला आणि राजमाता या नुसत्या माता नव्हत्या तर त्यांनी शिवाजी महाराजांना आध्यात्मिक युद्धनीती सर्व काही शिवाजी महाराजांना शिकवण दिली आणि शिवाजीसारखा महाराज घडवला की ज्यानं महाराष्ट्र धर्म घडवला। आज राजमाता जिजाऊची आम्ही सर्व राजमाता जिजाऊला वंदन करतो आणि पंचवटी शिवजन्म उत्सव समितीचे मी निश्चितपणे आभार मानतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम आज पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यांना अभिवादन करण्यात आलं। स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि स्वराज्यामध्ये सुजलाम सुफलाम अशा पद्धतीने काम करण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम मागील वर्षी केले गेले, तसेच असेच उपक्रम यापुढेही चालू राहतील एवढे बोलतो आणि